श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री दत्तात्रेयाय नमः। श्री रुक्मिणी पांडुरंगाभ्यां नमः। अशी काळाची गती अगाध आहे। त्यानंतर मी सूर्याला गुरु केले। त्याच्याकडून काय शिकलो ते हे राजा आता ऐक। सूर्य काळे निज किरणी, रसे सहित शोषी पाणी, तोची वर्षा काळी वर्षोनी, निववी जनी सहस्रधा। सूर्य आपल्या किरणांनी समुद्राच्या जलाचे शोषण करतो आणि त्याच जलाची पावसाळ्यात वृष्टी करून लोकांना अनेक प्रकारे तृप्त करतो। सर्व शोषूनी घे किरणी, ते शोषिते लक्षण नेणे कोणी, देता मेघमुखे वर्षोनी, निववी अवनी जनेसी। परंतु सूर्य आपल्या किरणांनी जल शोषून घेत असतानाही त्याचे ते जलशोषण कोणाच्याच लक्षात येत नाही। तथापि त्याच जलाची वृष्टी करून तो सर्व सृष्टीतील लोकांना तृप्त करतो। तैसीची योगियाची परी, अल्पज्याचे अंगीकारी, त्याचे मनोरथ पूर्ण करी, सहस्र प्रकारी हितत्वे। योगाची स्थिती ही तशीच आहे। तो ज्याच्यापासून थोडेसे काही स्वीकारतो त्याच्या हितबुद्धीने त्याचे मनोरथ हजार प्रकारे पूर्ण करतो। ज्यांचे सेविती योगी आत्माराम, त्यांचे पुरती सकळ काम, अंती करोनिया निष्काम, विश्राम धाम आणिती। अशा आत्मानंदात निमग्न झालेल्या योग्याची जे सेवा करतात त्यांच्या सर्व कामना पूर्ण होतात आणि तो शेवटी त्यांना निष्काम करून निजधामाला आणतो। एवं योगी आपुले योग बळे, विषयो सेविती इंद्रिय मेळे, जे देती त्यांसी यथा काळे, कृपा बळे निवविती। याप्रमाणे योगी आपल्या योग बलाने इंद्रियांच्या द्वारा विषय सेवन करीत असतो। त्याला जे कोणी काही देतात त्यांच्यावर कृपा करून तो त्यास तृप्त करतो। त्यासी विषयो देता का घेता, आसक्ती नाही सर्वथा, रसू चोखून घेता देता, अलिप्त सविता तैसे ते। पण विषय देताना किंवा घेताना त्याची त्यावर सर्वथा आसक्ती नसते। सूर्य जल शोषून घेतेवेळी किंवा देतेवेळी जसा अलिप्त असतो तसाच योगी विषयांपासून अलिप्त राहतो। सूर्यो थिल्लरा माझी बिंबला, मूढ म्हणती थिल्लरी बुडाला, त्याचे निकंपे कंपू मानिला, डहुळे डहुळला म्हणती तो। डबक्यामध्ये सूर्याचे प्रतिबिंब पडते, पण अज्ञजन तो सूर्य डबक्यात बुडाला असे म्हणतात। त्यातील पाणी हलले म्हणजे सूर्यच हलला असे ते समजतात आणि पाणी गढूळ झाले म्हणजे सूर्य अंधुक झाला असे मानतात। त्या थिल्लरा ते नातळता, गगनी अलिप्त जेवी सविता, तैसीच योगियांची योग्यता, देहातीतता देहकर्मी। परंतु सूर्य त्या डबक्याला स्पर्शही न करता आकाशात अलिप्त असतो। त्याचप्रमाणे योग्याची योग्यता आहे। तो देहकर्मात असूनही देहातीत राहतो। त्यासी देह बुद्धीचे निछंदे, म्हणती योगिया देही नांदे, त्या देहाचे नाना बाधे, स्वबुद्धी भेदे बांधिला म्हणती। योगी ही देहबुद्धीच्या नादाने देहात नांदत असतो आणि देहाच्या विविध बंधनांनी तो बांधला जातो असे लोक स्वबुद्धी भेदाने म्हणतात। त्यासी देहाचे बाधित भान, हे न कळे त्याचे गुह्य ज्ञान,
दोराचे निसापे जाण, डसोनी कोण मारिला. पण त्याला देहाचे भान बाधा करीत नाही, हे त्याचे गुह्य ज्ञान लोकांना कळत नाही. दोरीच्या मिथ्या सापाने कधी कोणाला दंश करून मारले आहे? एवं आत्मा तो चिदाकाशी, मिथ्या देही मिथ्यात्वेसी, बिंबोनी दावी देह कर्मासी, नव्हे ते त्यासी बाधक. याचप्रमाणे आत्मा चिदाकाशात असून मिथ्या देहात मिथ्या रूपानेच प्रतिबिंबित होऊन देहकर्मे दाखवितो, त्यामुळे ते त्याला बाधक होत नाही. देखे आपणा ते जळी बिंबला, परी न म्हणे मी जळी बुडाला, तैसा देहाती तू बोधू झाला, नाही भ्याला देह कर्मा. आपलेच प्रतिबिंब जलात पडलेले पाहून मी पाण्यात बुडालो असे कोणी म्हणत नाही. त्याचप्रमाणे मी देहाहून भिन्न आहे असे ज्याला ज्ञान झाले तो देहकर्माला भीत नाही. देखोनी मृगजळाचा पुरू, मूर्ख करू धावती तारू, तैसा मिथ्या हा संसारू, भयंकरू मूर्खासी. मृगजलाचा पूर पाहून मूर्ख जसा जहाज बांधावयास धावतो, तसाच हा मिथ्या संसार मूर्खाला भयंकर दिसतो. या लागी दारा गृहपुत्र प्राप्ती, तेथ न करावी अतिप्रीती, येची विषयी राया प्रती, कथा कपोती सांगतू. यास्तव स्त्री पुत्र गृह यांच्या प्राप्तीविषयी अत्यंत आसक्ती केव्हाही ठेवू नये. याविषयी अवधूत राजाला पारव्याची कथा सांगतो. श्रीराम 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 श्रीराम. श्री सद्गुरु चरणार्पणमस्तु.